याच महिन्यात 7 ऑगस्ट 2026 ला पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या 3 देशांनी मिळून एक संरक्षण करार केला, ज्याला मक्का करार असं म्हटलं जातं, कारण मक्का या ठिकाणी तो साईन केला गेला. आता जेव्हापासून हा करार केलाय तेव्हापासून पाकिस्तान स्वतःला खूप पॉवरफुल फील करायला लागलाय. अशीच काहीशी गोष्ट सौदी अरेबियाची, अशीच काहीची टर्कीची सुद्धा झालेली आहे. आता मुद्दा असा झाला आहे की या सगळ्या भागामध्ये तुर्कीला एक असं बळ आलंय आणि तुर्कीला असं वाटायला लागले की संपूर्ण इस्लामिक जगताचा तारणहार आपणच आहोत, एर्दोगान यांची अशीच भावना आहे आणि असं ते नेहमी बोलून देखील दाखवत असतात. आता झालंय असं की त्यांच्या बाजूला शेजारी लागून असलेला एक देश आहे ज्याचं नाव आहे सिरिया. आता सिरियामध्ये सिव्हिल वॉर झालं, त्याच्या अगोदर तिथं आयसिसचं राज्य आलं, अशा अनेक गोष्टींच्यामुळं सिरिया उद्ध्वस्त झालेला होता. आता सिरियाला रिबिल्डिंग करणं गरजेचं आहे आणि सिरियाला रिबिल्डिंग कोण करणार, तर त्यासाठी तुर्की पुढाकार घ्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे थोडक्यात पुढं करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुर्कीचे काही इंजिनियर गेले सिरियामधल्या एका एअरबेसवरती व्हिजिटसाठी, कारण त्यांना तो एअरबेस पुन्हा नव्यानं उभा करायचा होता. त्यांचे इंजिनियर्स तिथं पोहोचले आणि तिथून ते परत आपल्या देशात जेव्हा गेले तुर्कीला, त्यानंतर 12 तासांनी इस्रायलच्या 8 एअर स्ट्राईक्सनी तो एअरबेस उडवून टाकला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की इस्रायलनं तो एअरबेस का उडवला, कारण तुर्की ज्या ठिकाणी रिबिल्डिंग करायचा प्रयत्न करतोय ती गोष्ट इस्रायलला मान्य नाही. आता मग ती इस्रायलला का मान्य नाही, तुर्कीसारख्या राष्ट्रासाठी ठकास महाठक म्हणून इस्रायल का पाहिजे, आणि ऍक्च्युली अशा प्रकारचा एक जो डिफेन्स ॲग्रीमेंट झाला यांच्यामध्ये, असंच एखादं डिफेन्स ॲग्रीमेंट भारत आणि इस्रायल यांनी करायला पाहिजे का, नेमकं काय काय चाललंय त्या पूर्ण मिडल ईस्टमध्ये ते थोडक्यात समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 18 ऑगस्ट 2026 ला म्हणजे काल सकाळी सिरिया आणि तुर्की या 2 देशांच्या बॉर्डर जवळ, पण सिरियाच्या आत जवळजवळ तुर्कीच्या बॉर्डर पासून साधारण 70 किलोमीटर अंतरावरती अबू अल दुहूर नावाचा एक मिलिटरी एअरबेस आहे. या एअरबेसवर इस्रायलने 8 एअर स्ट्राईक्स केले आणि तो बेस उडवून लावला. आता असं करण्याचं कारण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये ज्या हालचाली झालेल्या होत्या त्या इस्रायलच्या विरोधातल्या झाल्या होत्या आणि तुर्कीचे ते इंजिनियर्स इथं आले होते आणि लवकरच इथं तुर्कीची मिलिटरी देखील येणार होती अशी शक्यता वर्तवली जात होती, म्हणून त्यांनी ते केलं. आता ही गोष्ट घडल्यानंतर सिरिया आणि तुर्की या दोन्ही राष्ट्रातल्या माध्यमांनी बोंबाबोंब करायला चालू केली. अमेरिकेचे जे अँबॅसेडर आहेत टर्कीमधले, त्यांनी देखील एक एक्सवरती पोस्ट लिहिली आणि त्यांनी सांगितलं की सिरिया खरं तर इस्रायल बरोबर मैत्री करायचा प्रयत्न करत होता, युद्ध डिएस्केलेट करायचा प्रयत्न करत होता, पण तरी देखील मुद्दाम इस्रायलनं ही जी कळ काढलेली आहे त्याच्यामुळं सगळ्या जी शांतता चर्चा होती त्याचं नुकसान होणार आहे. आणि त्यानंतर मग खरं तर याच्यावरती अजूनपर्यंत इस्रायलनं काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण इस्रायलच्या PMOनं याबद्दलचं एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं की इस्रायल आणि सिरिया या 2 देशांच्या मध्ये स्टेटस को करण्याचा, म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा करार झालेला होता, ठरलेलं होतं. पण त्यानंतर सिरिया पुन्हा एकदा पुढे जाऊन तुर्कीच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवतो आणि तिथं त्यांचं सैन्य देखील भविष्यात येऊ शकतं. या सगळ्या घडामोडी स्टेटस को तसाच ठेवणार नाहीत, म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवणार नाहीत आणि ती परिस्थिती इस्रायलच्या दृष्टीनं धोक्याची बनू शकते. म्हणून इस्रायलनं तो एअरबेस उडवून लावला. आता तो एअरबेस इररिपेरेबल झालेला आहे. आता या अगोदर देखील अशी एकदा गोष्ट झाली होती. खरं तर फेब्रुवारी 2025 मध्ये सिरिया आणि तुर्की यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं होतं, ज्यानुसार सिरियाला रिबिल्डिंग करण्यासाठी तुर्की मदत करणार होता. पण प्रत्यक्षात त्यानंतर देखील जेव्हा अशा प्रकारचा प्रयत्न T4 नावाच्या एअरबेसवरती करायचा प्रयत्न केला त्यावेळेला इस्रायल आला आणि इस्रायलनं तो एअरबेस देखील उडवून टाकला आणि इररिपेरेबल झाला, म्हणजे तो परत आता कुणी उभं करू शकणार नाही. त्यामुळे इस्रायलची पॉलिसी क्लिअर आहे. इस्रायल हेच म्हणतोय की सिरियामध्ये कुठेही एअर डिफेन्स सिस्टीम किंवा ॲडव्हान्स्ड जे शस्त्र असतात ती डिप्लॉय केली जाऊ नयेत, मिसाईल्स डिप्लॉय केल्या जाऊ नयेत, कारण ही सगळी मिसाईल्स भविष्यात इस्रायलला धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे ती आम्ही डिप्लॉय करूनच देणार नाही. आता या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की तुर्की मनात कितीही जरी असलं तरी इस्रायलच्या विरोधकांना कोणतीही मदत करू शकत नाही. इस्रायलची पॉलिसी क्लिअर आहे आणि इस्रायल अग्रेसिव्ह आहे, तो डायरेक्ट ॲक्शन घेतो, त्याला अमेरिकेची परवानगी असायची गरज नाही. पण तरी देखील इस्रायलमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये असं लिहिलेलं आहे की इस्रायलनं हे सगळं करायच्या अगोदर व्हाईट हाऊसच्या अत्यंत महत्त्वाच्या काही नेत्यांना अगोदर कल्पना दिलेली होती की आम्ही अशा प्रकारचे एअर स्ट्राईक्स करणार
करणार आहोत. त्यामुळे इस्रायल युनिलॅटरली म्हणजे आपल्या मनात आलं, आपल्याला चुकीचं वाटलं की डायरेक्ट ॲक्शन घेतो आणि तुर्की इस्रायलच्या विरुद्ध कितीही काहीही बोलत राहिला तरी देखील एर्दोगान यांना इस्रायलचा काहीही इलाज करता येत नाही. कारण इस्रायल हे अमेरिकेचं लाडकं बाळ आहे, हे आपल्याला माहित आहे. इस्रायलचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. भलेही तुर्की हा देश म्हटलं तर नाटोचा भाग आहे, नाटोचा भाग असला तरी आणि इस्रायल नाटोचा भाग नाही आहे तरी देखील तुर्की इस्रायलचं काही वाकडं करू शकत नाही. ही गोष्ट तुर्कीचे प्रेसिडेंट असलेल्या एर्दोगान यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे इस्रायलच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं बघितलं तर इस्रायल जे काही करतोय ते बरोबर करतोय. आता भारतानं किंवा जगातल्या काही देशांनी मिळून पाकिस्तान अण्वस्त्र बनवत असताना, अणुबॉम्ब बनवत असताना ज्या पद्धतीनं त्याकडे कानाडोळा केला आणि एक प्रकारे इग्नोर केलं आणि ज्यामुळं पाकिस्ताननं आता अणुबॉम्ब बनवला, ज्या देशाकडे खायला देखील नाही पण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे असा देश म्हणजे पाकिस्तान आहे. आता हा पाकिस्तान संपूर्ण जगासाठी लायबिलिटी बनलाय. आता मागच्या काही दिवसापूर्वी राजशामानीच्या पॉडकास्टमध्ये एका कॅनेडियन तज्ज्ञानं सांगितलं की कदाचित पाकिस्तान पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करू शकतो. म्हणजे पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर कोणाविरुद्ध करणार आहे तर तो भारताविरुद्धच करू शकतो. त्यामुळं जी चूक भारतानं केली किंवा तेव्हाच्या सगळ्या जगातल्या देशांनी केली की पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम चालू दिला, अशी चूक इस्रायल करत नाही. ही इस्रायलची खरं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. मग त्यासाठी इस्रायल काही गोष्टी जास्त करतो, अति करतो असं म्हटलं तरी त्या देशाच्या सुरक्षिततेचा तो प्रश्न आहे आणि ती करायला काही हरकत नाही. खरं तर आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये बघितलं, जेव्हापासून मक्केतला तो करार झाला आहे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान यांच्यामध्ये, तेव्हापासून एक नवीन गरज निर्माण झालेली आहे. ती म्हणजे भारत आणि इस्रायल यांनी देखील अशा प्रकारचं एक डिफेन्स ॲग्रीमेंट करायला पाहिजे. जर भारतावर किंवा इस्रायलवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर तो दोन्ही देशांनी आपल्यावरचा हल्ला समजायला पाहिजे आणि अशा प्रकारचं डिफेन्स ॲग्रीमेंट झालं तर भारताला भविष्यात पाकिस्तानचा सामना करणं खूप इझी होईल. कारण भारताची थोडी जरी कळ काढली तरी इस्रायलचे एअर स्ट्राईक्स पाकिस्तान कधीही थांबवू शकणार नाही. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, पण प्रत्यक्षात भारत, इस्रायल, ग्रीस, सायप्रस आणि इतर काही देश जे आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन असं काहीतरी करायला पाहिजे. डायरेक्ट नाटोसारखं डिफेन्स ॲग्रीमेंट राहिलं पण किमान काहीतरी एका मोठ्या स्टेजवरती झालं पाहिजे जे या 3 देशांच्या या ॲग्रीमेंटला एक काउंटर ॲग्रीमेंट ठरेल. इस्रायलच्या या पॉलिसीबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.